नमस्कार, स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। बेलवंडीत भक्तिरसाचा महापूर, संत निळोबारायांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत, भव्य रिंगण सोहळ्याने अवतरली पंढरी। श्री क्षेत्र पिंपळनेर इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत श्रेष्ठ श्री निळोबारायांच्या मानाच्या पालखी सोहळ्याचे आज बेलवंडी येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले। पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण बेलवंडी नगरी सजली होती। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य गोल रिंगण सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। या नेत्रदीपक सोहळ्याला तब्बल 10 ते 15 हजार भाविकांनी उपस्थिती लावत दर्शनाचा लाभ घेतला। वारकऱ्यांच्या पाऊली अवतरली प्रति पंढरी, आनंदाचे डोही आनंद तरंग या उक्तीप्रमाणे आज बेलवंडी गावामध्ये भक्तीचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला। विठुनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने पडत असताना बेलवंडीत झालेल्या या रिंगण सोहळ्याने गावाला जणू प्रति पंढरीचे स्वरूप प्राप्त करून दिले होते। ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर गावातील मुख्य मैदानावर बहुप्रतीक्षित गोल रिंगण सोहळा पार पडला। यामध्ये मानाच्या अश्वाने मारलेली धाव आणि वारकऱ्यांनी फुगड्या खेळत हरिनामाच्या गजरात घेतलेले फेर उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले। त्याचबरोबर रिंगण सोहळ्यात अश्व, चोपदार, पखवाज, तुळशीदारी महिला, वारकरी, पोलीस, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य यांनी देखील रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला। हा अद्भुत सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रीतीने गर्दी केली होती। बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी पोलीस ठाण्याजवळ वारकऱ्यासाठी अल्पोपहाराचे नियोजन केले होते। सोहळ्याचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे, सिने अभिनेत्री हिंदवी पाटील, उद्योजक सचिन कातोरे, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सरपंच ऋषिकेश शेलार, उपसरपंच बाळासाहेब ढवळे, सोसायटीचे चेअरमन विजय काळाने यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते। प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज, श्रीगोंदा। आज संत निळोबारायांचा पालखी सोहळा प्रस्थान झाल्यानंतर तिसरा मुक्काम श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे झाला। अतिशय बेलवंडीकर आणि या परिसरातील तालुक्यातल्या लोकांनी, सर्व भाविक भक्तांनी जोरदार स्वागत निळोबारायांचं केलं। अक्षरशः भारावून गेले आमचे सगळे वारकरी आणि या भागाचं नेतृत्व आदरणीय अण्णासाहेब शेलार असतील, अनुराधा नागवडे असतील, सगळ्या जणांनी निळोबारायांच्या पालखी सोहळ्याचं जोरदार स्वागत केलं। जवळजवळ 68 दिंड्या सहभागी झाले असून आतापर्यंत 75,000 वारकरी चालत आहेत। माझ्या माहितीप्रमाणे पंढरपूर पर्यंत पोहोचेपर्यंत 1,000 वारकरी चालतील। निळोबाराय महाराष्ट्रातील 5 प्रमुख संतांच्या पैकी एक संत आणि 9 नंबरची मानाची पालखी आहे। याच्यात नगर जिल्ह्यातील एकमेव मानाची पालखी ही आहे। पुढल्या काळात तुकाराम महाराज माऊलींच्या नंतर निळोबारायांचा नंबर निश्चित होईल एवढंच सांगतो। नगर जिल्ह्यातील सर्व वारकरी भाविक भक्तांनी निळोबारायांना डोक्यावर घेतले, हे पाहून आनंद होत आहे। आणि अण्णासाहेब शेलार आणि या लोकांनी, अरे या गावातल्या लोकांनी आम्हाला घराघरातल्या प्रत्येक मात्याने एक भाकरी आणून, हातची भाकरी आणून आम्हाला महाप्रसाद दिलाय। त्यांची ऋण किती व्यक्त करू। खूप या गावाने सहकार्य केलंय। काही दिवसापासून, कित्येक वर्षापासून हा सोहळा इथं होतो आणि आज लाखो लोकांच्या साक्षीनं या सोहळ्याचं रूपांतर अतिशय भव्य झालेलं आहे। यापेक्षा मला जास्त काही बोलायचं नाही। वारकऱ्यांच्या बाबतीत सुखसुविधा महायुती शासनाने अतिशय चांगलं काम केलंय। वॉटरप्रूफ मंडप, टॉयलेट, पाण्याची टँकर, स्नानगृह, आरोग्य विभाग सारं काय दिलं। प्रत्येक दिंडीला 20-20 हजार रुपये मानाच्या पालखीला दिले, त्याबद्दल म्हणजे आहोत। खूप सुखसुविधा दिल्या। श्रेष्ठ निळोबा महाराजांच्या मानाच्या पालखीचं आगमन आज बेलवंडी येथे झालं आणि आज पहिलं मानाचं गोल रिंगण बेलवंडी येथे पार पडलेलं आहे। आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाच्या अंगी या उक्तीप्रमाणे आज संपूर्ण बेलवंडी गावामध्ये आनंदाचा आणि भक्तीचं वातावरण झालेलं आहे।
प्रत्येक वारकऱ्याला आता पंढरीची आस लागलेली आहे आणि त्यांची पावलं पंढरीकडे वळत असताना आज या संत श्रेष्ठ निळोबा महाराजांच्या पालखीचा मुक्काम बेलोंडी या ठिकाणी सारावात प्रमाणे होत आहे। आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचं स्वागत गाव ग्रामस्थांनी केलं। ग्राम प्रदक्षिणा झाल्यानंतर या ठिकाणी गोल रिंगण पार पडलं, त्यामध्ये मानाच्या अश्वाचं रिंगण असेल, विविध वारकऱ्यांचं रिंगण असेल, हे गोल रिंगण पार पडलं। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी, त्याचप्रमाणे कला क्षेत्रातील सन्मान्य हिंदवी पाटील या देखील या कार्यक्रमाला आलेल्या होत्या। हा देखना नेत्रदीपक सोहळा अनुभवणं म्हणजे प्रत्येक वारकऱ्याला याची देही याची डोळा आनंद अनुभवण्यासारखा आहे आणि प्रति पंढरपूरचं वातावरण बेलोंडी गावामध्ये आज तयार झाले असं म्हणायला हरकत नाही। आज प्रत्येक वारकऱ्यानं गावच्या वतीनं महाप्रसाद म्हणून प्रत्येक घरातून भाकरी या ठिकाणी आमच्या माता भगिनीने आणलेली आहे। या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे आणि सर्व गावकरी असतील, सर्व वारीतील ग्रामस्थ असतील, सर्व वारकरी असतील या भोजनाचा आस्वाद घेणार आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचे हातभार लागले, ज्यांनी वारकऱ्यांची सेवा केली, सर्व ग्रामस्थांचं, सर्व माता भगिनींचं मी मनापासून आभार मानतो। वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे। प्रत्येकालाच पंढरीला जाता येईल हे शक्य नाही, परंतु आपल्या दारात येणाऱ्या वारकऱ्याची जरी सेवा केली तरी ते पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं आणि आज मला वाटतं ते पुण्य सर्व बेलोंडीकरांना लाभलेलं आहे। याच्या निमित्तानं सांगेल मी पुन्हा एकदा सर्व वारकऱ्यांचे मनापासून आभार मानतो। पंढरीच्या विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व वारकरी तुझ्या दारामध्ये येत आहेत, सर्वांना सुखरूप त्या ठिकाणी पोहोच करावं आणि महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस व्हावा याच्या निमित्तानं मी प्रार्थना करतो। बळीराजा सुखी व्हावा अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी करतो। रामकृष्ण आहे। बेलोंडी गावामध्ये निळोबारायाची दिंडी ही 10 वर्ष झाले कंटिन्यू चालू आहे। 10 वर्षाला बेलोंडीकरांनी, त्यांना सर्व माता भगिनी, पूर्ण गावातल्या महिलांनी एक 5-5 भाकरी असं म्हणून दरवर्षी अन्नदान करत असतात। मी बेलोंडी गावात सुद्धा भाग्य समजतो की आम्हाला या दिंडीची सेवा करण्याची संधी आज 10 वर्ष झाले कंटिन्यू देतोय। अशी सेवा मी इथून मोरला सूर्य तारे चंद्र आहे तोपर्यंत आम्ही अशीच सेवा करणार आहोत। अशी दिंडी आमच्या बेलोंडी गावात कायमचीच राहू। पंढरपूर असे आज या ठिकाणी भरल्यासारखं वाटतंय, म्हणून मी आभार मानतो की आमची दिंडी अशी रोजीपासून संत श्री निळोबा महाराजांची पालखी श्रीगोंदा तालुक्यामध्ये दाखल झालेली आहे। काल देवदेवताने या ठिकाणी मुक्काम होता आणि आज बेलवंडी या ठिकाणी सदर पालखी सोहळ्यासाठी भक्तिमय वातावरणामध्ये कालपासून आज रोजी सर्व पोलीस बांधव तसंच अहिलनगर पोलीस दलातील कर्मचारी अंमलदार हजर आहेत। या भक्तिपर वातावरणात भीतीपूर्ण पूर्ण आपल्या वारकऱ्यांना भीतीमुक्त करावी यासाठी सर्व पोलीस तैनात आहेत। रात्री सुद्धा गार्ड आहेत आणि आम्ही शेवटपर्यंत श्रीगोंदा तालुक्यापर्यंत जाऊस्तर वारकऱ्यांची सेवा करणार आहोत। दिंडी सोहळा आज आलाय बेलोंडी गावात, तुम्हाला काय वाटतं भेट द्यायला आलेत? निळोबारायांच्या अभंगातच मी सांगेल, पूर्ण केला मनोरथ। याप्रमाणे निश्चितच पांडुरंग चरणी लीन होण्याचा जो काही मनोरथ असतो तो या दिंडी सोहळ्यानिमित्त पूर्ण झालेला आहे अशी माझी आणि सर्व वारकरी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांना मी शुभेच्छा देतो। आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1 ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।